संभाजीनगरमध्ये या ठिकाणी रास्ता रोको आता सुरू झालेला आहे। आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं होतं सगळे सोयरेची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता रास्ता रोको आणि धरणं आंदोलन सांगण्यात आलेलं होतं। अर्थात पुढील दिशा लवकरच ते सांगणार आहेत आंदोलनाची। मात्र आज ठिकठिकाणी रास्ता रोको करा असं मराठा समाजाला त्यांनी सांगितलेलं होतं। सोबतच या सगळ्याचं रेकॉर्डिंग करा असंही सांगितलं गेलेलं होतं। आणि ही थेट दृश्य संभाजीनगरमधली या ठिकाणी आता मराठा समाजाचे काही समाज बांधव एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत हाती भगवा ध्वज घेत रास्ता रोको करताना आपल्याला दिसतात। संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। हे मराठा समाज बांधव एकत्र येऊन मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतायत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि एक मराठा लाख मराठा अशी ही घोषणाबाजी करत ही सगळी सोयरे यांच्या अंमलबजावणीचा मुद्दा आहे ज्यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करतायत। त्यासाठी आता रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोडे यांच्याकडून घेऊया। विशाल, संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। हा नेमका आता रास्ता रोको कुठे होतो आहे आणि शहरातली इतर ठिकाणची आताची परिस्थिती नेमकी काय आणि की कुठे जिल्ह्याभरात होणार आहेत का आंदोलन काय नेमकं? मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार आता ठिकठिकाणी जिल्ह्यात रास्ता रोको सुरू आहे। जळगाव रोडवर हर्सुल टी पॉइंट इथे रास्ता रोको सुरू आहे। त्याचबरोबर काही लोकांनी अडवलंय तर संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये सुद्धा रास्ता रोको सुरू आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे आवाहन केलं होतं त्यानुसार 11 ते 1 या वेळेतच रास्ता रोको करा असं त्यांनी आवाहन केलं होतं आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं काळजी घ्या असंही आवाहन केलं होतं। मात्र तुर्तास ही सगळी मंडळी आक्रमक झालेली दिसते आणि त्यांचा रास्ता रोको सुरू आहे। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत मात्र ही लोक आंदोलनावर ठाम आहेत। अर्थात विशाल, आपल्याला माहिती होतं की मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं होतं की आंदोलनं करायची तशा स्वरूपाची म्हणजे रास्ता रोको आणि धरणं आंदोलन। तर पोलिसांच्या दृष्टिकोनातून काय खबरदारी किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय खबरदारी त्या ठिकाणी घेण्यात आली? खरं तर पोलिसांनी आंदोलकांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कोणाला अडचण होणार नाही, रुग्णांना अडचण होणार नाही, विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही अशा पद्धतीनं आंदोलन करा आणि थोडा वेळ म्हणजे अवघी 10 ते 15 मिनिटं आंदोलन करा असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र तरी सुद्धा आंदोलक आता पूर्णपणे रस्ता अडवून बसल्याचं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। जवळपास 20 मिनिटं झाले हा रास्ता रोको असा सुरू आहे आणि त्यामुळे आता महामार्गावर वाहनांच्या रांगा सुद्धा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। महत्वाचा रस्ता असल्यामुळे निश्चितपणे वाहतुकीचा खोळंबा होणार आहे। त्यामुळे पोलीस आंदोलकांना आवाहन करताय की थोडा वेळ आंदोलन करून कृपया बाजूला व्हा। मात्र आंदोलन सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। नक्कीच विशाल, अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।